नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत डोंबिवलीमध्ये. डोंबिवली पूर्व, हनुमान नगर आणि दर्शना नार्वेकर ताईला भेटणार आहोत. आणि आता बघा ना, किती छान योगायोग आहे की एकीकडे स्वच्छ भिंत दिसते तर दुसऱ्या बाजूला अशी थोडीशी काळपट अशी भिंत आहे. संसारात सुद्धा असंच असतं, कधी सुख तर कधी दुःख, आणि त्यावर मात करून जो संसार करतो ना तो खरं सुखाचा संसार असं म्हटलं जातं. आता या ताईच्या बाबतीत नेमकं काय झालंय, म्हणजे असे सुखदुःखाचे क्षण तिला अनुभवायला लागलेले आहेत का, किंवा ज्यांच्याबरोबर लग्न ठरलं त्यांनी तिला कशी साथ दिलेली आहे, या सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्हालाही नेमकं काहीतरी आज वेगळं सापडेल असं वाटतंय. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दर्शना ताईला. नमस्कार. एक मिनिट, कसं नियमानुसार एवढं मी खाणार? काय ठेवायचं नाही, बापरे, भरवायचा अख्खा अख्खा अख्खा. म्हणजे बघायला नको ना, शांत राहतात थोडा वेळ. नमस्कार. द्या ओळख. ते माझे होणारे मिस्टर जीवन चितळे, ही माझी आई. नमस्कार. त्या माझ्या सासू. नमस्कार सासू. ही माझी वहिनी. नमस्कार. या माझ्या मावशी. नमस्कार. ही मामी, या वहिनी. आणि ही माझी पुतणी, म्हणजे या वहिनींची छोटी मुलगी. हे माझे वडील. नमस्कार. आणि सगळे आमच्या शेजारी. आजी. या आजी आमच्या होणाऱ्या मिस्टरांची आई आजी. नमस्कार आजी. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय कधी जमलं? आमचं झाले 2-2.5 वर्ष लग्न जमून. कुठे लग्न जमून म्हणजे लग्न आता जमलं. लग्न आता जमलं? हा, ठरवलं. मग 2.5 वर्ष काय जमून झाले? म्हणजे आमची ओळख वगैरे झाली त्याला. कशी काय ओळख झाली? तर माझ्या मैत्रिणीकडे वगैरे यायचा ना तो, बाजूला माझी मैत्रीण राहते. इथे बाजूला? इथे नाही, दुसरी म्हणजे 2-3 बिल्डिंग सोडून. मग तिकडे आमची अशी ओळख झाली. पहिल्यापासून तसं मी त्याला ओळखायची ऍज अ फ्रेंड म्हणून फक्त. नंतर मग ओळख वगैरे झाली आमची. मग त्याने विचारलं. काय विचारलं? म्हणजे मला लग्न करायचंय तुझ्याशी, तुझं काय मत आहे माझ्याबद्दल. मी विचार करून सांगते असं सांगितलं. मग काय विचार केला? नंतर 4-5 महिन्यानंतर मी त्याला हो सांगितलं विचार करून. स्वभाव ओळखायला पाहिजे ना 4-5 महिन्यात वगैरे. मग ओळखायला लागले 4 महिन्यात? हो. आणि मग स्वभाव वगैरे, मग नंतर मग लग्नाचं ठरवलं. घरी कधी सांगितलं? घरी मग त्यावेळेस जेव्हा त्याने मला विचारलं तेव्हा मी माझ्या घरी सांगितलं, आईला वगैरे. मग आई काय म्हणाली? आई काय म्हणजे तसं काही विरोध नव्हता घरात ना. मग पुढे काय आमचं जमलं. मग एंगेजमेंट वगैरे झाली. आता झाली? कधी झाली? माझी एंगेजमेंट 23 नोव्हेंबरला झाली. म्हणजे मागच्या वर्षीच्या. आता 1 वर्षापूर्वी. हा. मग त्याच्यानंतर मी मध्ये आजारी पडली होती, त्याच्यामुळे मग माझं म्हणजे माझं 23 नोव्हेंबरला एंगेजमेंट झाली. त्याच्यानंतर अचानक म्हणजे ते GBS व्हायरस, म्हणजे तो आजार एक म्हणजे बऱ्याच लाखात एखाद्याला होता तो, तसं ते मला झालं अचानक. मग 25 तारखेला मी अचानक म्हणजे आजारी पडली. त्याच्यामुळे आमचं लग्न पण ॲक्च्युली एप्रिल-मे महिन्यात वगैरे होतं, पण ते आजारी पडल्यामुळे मग पुढे ढकलण्यात आलं. आणि ते वर्षभर पूर्ण म्हणजे मी हॉस्पिटलला, इकडच्या डोंबिवलीतल्या लोकांनी तर मला म्हणजे हॉस्पिटल इथे म्हणजे हेच दिलं, गॅरंटी सोडलेलीच होती. म्हणजे बरी होईन ना होईन असं हे नव्हतं. मला हारकीसंदास हॉस्पिटलला ठेवलेलं महिनाभर. हा, गिरगावला. मग तिकडे पण मी 15 दिवस ICUला वगैरे होती. मग त्याच्यामुळे डॉक्टरांनी रिकव्हरीला वर्ष तरी जाईल असं सांगितलं. त्याच्यामुळे मग म्हणजे लग्न. हॉस्पिटलमध्ये किती दिवस होता तुम्ही? मी पूर्ण 1 महिना हॉस्पिटलला होती. म्हणजे 25ला जी मी घरातनं बाहेर पडली 26 नोव्हेंबरला, ती 25 डिसेंबरला बरोबर मी मागच्या वर्षी घरी आली. 1 महिना मी बरोबर हॉस्पिटलला होती. पहिले डोंबिवलीमध्ये होती 2 हॉस्पिटलला, पण तरी माझी अवस्था अशी होती की म्हणजे पूर्ण मी उठू शकत नव्हती, म्हणजे पूर्ण असं उठता पण स्वतः असं मला यायचं नाही, पुन्हा काहीच नाही. वर डॉक्टरने सांगितलं रिकव्हरीला ते फिजिओथेरपी हे ते सगळी घरात ट्रीटमेंट चालू होती माझी, आणि पूर्ण बरं व्हायला 1 वर्ष जाईल असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं. त्याच्यामुळे मग मध्ये इन बिटवीन आम्ही लग्न करू नाही शकलो, म्हणून आम्हाला या वर्षी ठेवलं. पण ते त्या दरम्यान येत होते? हो, तो त्यावेळेस म्हणजे नेहमी हॉस्पिटलला, म्हणजे मी तर म्हणते मी बरी झाली ते त्याच्याच त्यानेच मला भरपूर विल पॉवर दिली. बोलवा म्हणजे बसा. नमस्कार.
आठवतोय तो सगळा कालखंड? हो. तुम्ही खूप विल पॉवर दिली म्हणे त्यांनी, म्हणजे स्वतःची विल पॉवर जागृत करून त्यांना एक कॉन्फिडन्स दिला. हो, बरोबर. ते काय झालं नेमकं सांगा तुम्ही. काय झालं म्हणजे सगळ्यांनी तर अपेक्षा सोडली होती आणि त्या दरम्यान जर म्हणजे तिला पण असं दाखवलं असतं की तू बरी नाही होणार, ती अजून खचली असते. मग तिला मी नेहमी सांगायचो ना, 1 महिन्यात घरी जाऊ, 1 महिन्यात घरी जाऊ, असं करून तिला आणलं. काय वेगळं प्रेम आहे हे. हो. म्हणजे सत्यवान सावित्री असं आम्ही ऐकलं होतं, पण इथे म्हणजे तुम्ही तपश्चर्याच केली आमच्या ताईला घरी आणण्यासाठी. हा ताई? हो, भरपूर केलं. म्हणजे असं की म्हणजे मला स्वतःला असं लाज वाटायची बाहेर जायला वगैरे, पण त्याने भरपूर केलं. आज त्याच्यामुळेच मी म्हणजे आली इथपर्यंत जिवंत राहिली. काय त्रास काय होत होता? पूर्ण म्हणजे एक फक्त एक डेड बॉडी असे तसं काहीच हालचाल व्हायची नाही, काही नाही. हॉस्पिटल फक्त असं कळायचं मला की कोण येतं काय. म्हणजे काय म्हणजे तिचं पहिले सांधे दुखायला सुरुवात झाली होती, नंतर हळूहळू हाताची हालचाल बंद, पायाची हालचाल बंद, असं करत करत ते मानेपर्यंत पोचलो होतं. म्हणजे गिळायला वगैरे त्रास होत होता. म्हणजे अजून थोडं गेलं असतं नाकापर्यंत तर केस हाताबाहेर गेली असते. आम्हाला मानेपर्यंत येईपर्यंत आम्हाला अंदाज नाही आला. जस्ट अगोदर साखरपुडा आला होता म्हणून आम्हाला वाटलं त्या धावपळीमध्ये हातपाय दुखत असते. म्हणजे काय काळ असेल तो सगळा. म्हणजे ज्या वेळेस खरं आम्ही म्हणजे असं एन्जॉयमेंट करायला पाहिजे की आपण एक आनंदात असतो. आता एंगेजमेंट झाली, आता एक म्हणजे एक हक्काचा माणूस आपला भेटतं एंगेजमेंट झाल्यावर. आणि तो पूर्ण काळ मी पूर्ण असं म्हणजे ह्याच्यातच घालवला पूर्ण वर्ष. हॉस्पिटल. तुम्ही काय करता? जनरल इन्शुरन्समध्ये कामाला आहे. चला म्हणजे आता बरं झालं. म्हणजे आता बघा कसं तुम्ही आता फिरू शकत असाल. हा, आता फिरते. इव्हन मला फिरायला पण त्यानेच बाहेर शिकवलं पहिल्यांदा. मला पायऱ्या पण उतरता यायच्या नाही, बाईकवर बसता यायचं नाही. अक्षरशः तो म्हणजे माझा एक पाय धरून दुसरा पाय दुसरीकडे टाक, म्हणजे त्याने भरपूर केलं. आज म्हणजे आमचे सगळे रिलेटिव्ह पण तेच बोलतात की म्हणजे त्या क्षणापासून त्याला अजून मी म्हणजे हे करायला लागले. म्हणजे एक प्रेम असतं, त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण खूप वाढला त्याच्याबद्दल मला. याला म्हणतात खरं प्रेम. म्हणजे अनेक प्रेमकथा ऐकत असतो, गप्पा मारत असतो, एक दुसऱ्यांसाठी करत असतात, पण अगदी एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन म्हणजे आपल्या बायकोला घेऊनच यायचं आणि ती पूर्णपणे अशी दोन्ही पायावर उभी राहिली की मग लग्नासाठी आपण तो सगळा दिवस ठरवायचा असं ठरवलेलंच होतं जणू काही. आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. हो ना? तुम्ही आता लग्न करून कुठे जाणार राहिला? डोंबिवलीत. इथून किती लांब? जवळच आहे, 2 बिल्डिंग. 2 बिल्डिंग सगळं इथल्या इथे जे काय जमतं म्हणजे डोंबिवलीतच आहे. हा, ते बरं झालं.